नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24 न्यूज. पत्रकार परिषद विशेष रिपोर्ट. माणिक धनवे बीड. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यातील आणि संघटनांनी मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा या घोषणेसह 10 जूनपासून बीड ते मुंबई पायी लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. बीड शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विविध आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. हा लढा कोणत्याही जाती किंवा समाजाविरोधात नसून राज्य सरकारच्या धोरणाविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. उपवर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जाहीर करावा, तसेच सूचना आणि हरकती नोंदविण्याची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय कंत्राटी नोकरभरती बंद करणे, शिक्षणाचे खासगीकरण थांबवणे, जातनिहाय जनगणना करणे आणि अनुसूचित जाती जमातींचा अनुशेष भरणे या मागण्याही या लाँग मार्चमधून सरकारसमोर मांडल्या जाणार. दरम्यान यापूर्वी बीडमध्ये काढलेल्या भव्य मोर्चानंतरही शासनाने समाजाच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप करत आता बीड ते मुंबई पायी मार्चच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत थेट आवाज पोहोचविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेला सिद्धार्थ शिनगारे, अजय सरवदे, प्रेम कांबळे, डॉक्टर राजेश शिंदे, आशिष कुमार चव्हाण, श्यामसुंदर जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कॅमेरामॅनसह बालाजी जगतकर, एक्सक्लुसिव्ह न्यूज 24. त्या व्यतिरिक्त भोर समाजाच्या संघटना उतरलेल्या आहेत, वलाट समाजाच्या संघटना उतरलेल्या आहेत, वाल्मिकी जातीच्या संघटना उतरलेल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की तेवढंच नाही तर ज्यांनी एकनाथराव आढावांसोबत काम केलं, खांद्याला खांदा लावून एकमत पेपरचे जे संपादक बी झाले आपल्या लातूरचे डोळे साहेब, तेही उद्घाटनाला येणार आहेत. मातंग समाजातले वेगवेगळे जे आंबेडकरवादी ज्यांचा विरोध आहे, वर्गीकरण झालं नाही पाहिजे, तेही लोक लाँग मार्चमध्ये सहभागी होणार. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा 59 जातींचा लाँग मार्च, एका जातीचा नाही. आणि आमचं भांडण शासनासोबत आहे, कोणत्या जातीसोबत नाही.